मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. देवाने एका आईला प्रश्न विचारला. तुमच्या आयुष्यातून सर्व सुख काढून घेतली आणि विचारलं दुसरं काहीतरी माग, तर तुम्ही काय मागणार? त्या आईने खूप सुंदर उत्तर दिलं. ती माऊली उत्तरली, माझ्या बाळांचं नशीब माझ्या हाताने लिहिण्याचा अधिकार मी मागणार. मित्रांनो, श्रीमती फुलावती अंबादास गिरासे, निर्लय इंडस्ट्रीजचे संचालक श्री दिलीप सिंह गिरासे, श्री संदीप सिंह गिरासे, श्री प्रदीप सिंह गिरासे आणि रत्नदीप सिंह गिरासे या 4 भावंडांची माऊली. जिद्द, परिश्रम, परिस्थितीपुढे न झुकता सामोरं कसं जावं हे शिकावं तर या माऊलीपासून. श्रीमती फुलावती अंबादास गिरासे यांचं गेल्या शुक्रवारी निधन झालं. काही रोपे एका ठिकाणी रुजतात आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचा डेरेदार वृक्ष होतो. गिरासे कुटुंबियांची संघर्ष यात्रा याच प्रकारची. गिरासे कुटुंबीय मूळ विदर्भातले. श्रीमती फुलाबाईंचे माहेर अमरावती जिल्ह्यातील सलोरा खुर्द. त्यांचा विवाह अंबादास गिरासे यांच्याशी झाला. अंबादास गिरासे त्यांचे वडील भिवसेन गिरासे यांची गावात वतनदारी होती. घरात कायम पै पाहुण्यांचा राबता होता. मूळ व्यवसाय शेतीचाच होता. मात्र या बिनकामी बडेजावातून बाहेर पडले तरच प्रगती होईल असे श्री दिलीप गिरासे यांनी ठरविले. श्री दिलीप गिरासे यांनी इयत्ता 12वी नंतर ITI केले आणि आपल्या गावातून थेट नाशिकला येण्याचा निर्णय घेतला. 1981 मध्ये दिलीप गिरासे नाशिकला आले आणि सिनकर इंडस्ट्रीजमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून कामाला लागले. 1983 मध्ये मातोश्री श्रीमती फुलावती गिरासे, भाऊ रत्नदीप, प्रदीप, संदीप, बहीण बीना हेही नाशिकला आले. शिवाजीनगर भागात त्यांनी भाडेतत्त्वावर एक खोली घेतली. मुलांची नोकरी, शिक्षण या सर्वांची जबाबदारी पेलताना श्रीमती फुलावती गिरासे जिद्दीने उभ्या राहिल्या. पतीचं छत्र हरवल्यानंतर हे 4 मुलं आणि 1 मुलगी हाच त्यांचा सहारा होता. नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतःचा वर्कशॉप सुरू केला तर असा विचार श्री दिलीप गिरासे यांनी केला. 1985 मध्ये त्यांनी वेल्डिंगचा छोटेखानी वर्कशॉप सुरू केला. अनेक नवे आव्हान खांद्यावर पेलल्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. खरे तर हा निर्णय गिरासे कुटुंबियांच्या संघर्षमय जीवनाला कलाटणी देणारा ठरला. मुलांच्या या नव्या वाटचालीत श्रीमती फुलावती खंबीरपणे उभ्या राहिल्या. मुले वर्कशॉप आणि शिक्षण करीत असताना त्यांनी पहाटे 5 ते रात्री 10 अशी अखंडपणे कुटुंबाची एक बाजू पूर्णपणे सांभाळली. पतीच्या निधनानंतर त्या मुलांसाठी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका एकाच वेळी सांभाळत होत्या. गिरासे भावंडांनी वर्कशॉप टाकल्यानंतर अगदी झपाटलागत काम सुरू केलं. दिवसाचे 24 तास सुद्धा त्यांना कमी पडत. जिद्द, चिकाटी, परिश्रम, आत्मविश्वास आणि नवीन काहीतरी करायचे हा ध्यास या गिरासे भावंडांना होता. आकाशाकडे झेप घेण्याची आस लागली होती. अशा परिश्रमांना परमेश्वरही निश्चितच साथ देतो. मेहनत काय असते ते गिरासे कुटुंबियांकडून शिकावं. कामगार म्हणून सातपूरला आलेल्या गिरासे भावंडांनी 1981 ते 1994 13 वर्षांमध्ये कुटुंबाचाच कायापालट केला आणि 1994 मध्ये स्वतःच्या जागेमध्ये सातपूर MIDCतील नाईस एरियामध्ये निर्लय इंडस्ट्रीज उभे राहिले. कोणाची पाठबळ नसताना कोरी पाटी म्हणून सातपूरला आलेली गिरासी भावंडे आज यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले आहेत. निर्लय इंडस्ट्रीज उभी राहिली. त्या पाठोपाठ 1995 मध्ये मुलांची धावपळ, नव्या स्वप्नांची वाटचाल यामध्ये श्रीमती फुलावती यांनी पाहुण्यांचे आदरातिथ्य, नातवंडांच्या शाळा, किराणापासून ते घरात जे जे हवं ते आणणे याबाबत दक्षता बाळगली. गिरासे कुटुंबांच्या या निर्लय इंडस्ट्रीजने ISO 9001 आणि अनेक मानांकने प्राप्त केली. इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनलची ते निर्मिती करतात. ABB, सिमेंट्स, स्नायडर, क्रॉम्प्टन ग्रूव्ज, L&T अशा कंपन्यांना कंट्रोल पॅनल पुरवतात. आता तब्बल 15 ते 16 देशांमध्ये त्यांच्या उत्पादनांची निर्यात होत आहे. दिलीप गिरासे आणि त्यांचे बंधू हे यशस्वी उद्योजक म्हणून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेले आहेत. अर्थात यामागे मातोश्री श्रीमती फुलावती अंबादास गिरासे
यांचे आशीर्वाद, पाठबळ आणि कष्ट महत्त्वाचे आहेत. साप्ताहिक सन्मानयुग इमेज मेकर्स असोसिएशन आणि जाधव संकुल ग्रुपतर्फे सन 2014 या वर्षी सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या पटांगणावर मातृगौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार डॉक्टर सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती दुर्गाताई तांबे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर, जाधव संकुल ग्रुपचे संचालक मधुकर शेठ जाधव हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते श्रीमती फुलावती गिरासे यांना मातृगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण गिरासे कुटुंब या दिमागदार सोहळ्यासाठी उपस्थित होते. अर्थात अशा या कर्तृत्ववान माता शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या स्मृतीस सन्मान परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली. सरते शेवटी आईविषयी कवितेच्या ओळी आठवतात. आई असते एक धागा, वातीला उजेड दाखवणारी, समईतील जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात ती शोधायला कमी पडतं रान. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.